मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये जमिनीला भूमाता समजत असत. शेतकऱ्यांनी शेती केल्यावरती तो उपजाऊ होत असे. शेतकरी हा समाजाचा उत्पादक घटक असे. तत्कालीन कागदपत्रामध्ये शेतकऱ्यांचा उल्लेख कुणबी, मुजारी, रय व रयत असा केलेला उल्लेख शिवचरित्र साधन भाग 9 यामध्ये सापडतो. शिवरायांची पहिली जहागिरी जी कर्यात मावळ होती ती 36 गावांची, पण त्यांनी राज्यविस्तार कोकणातही केला. कोकणात भात शेती व बागायती जमिनी त्या दोन्ही लागवडीस आणण्याकरिता उत्तेजन दिले. बागायत जमिनीमध्ये नारळ, सुपारी, उंडी, फणस, ताड इत्यादी झाडे येत असत. बागायतीचा मोठा शत्रू वादळे होत. पावसाळ्यात प्रचंड वादळे होऊन झाडे मोडत असत, घरे पडत असत, वाड्याहुड्यांचा नाश होत असत. तेव्हा पुन्हा बागायती पाहणी होऊन जेवढी मोडतोड झाली असेल तेवढीच विचारात घेऊन सरकार आकारामध्ये सूट देत असत. तत्कालीन परिस्थितीमध्ये शेतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अतिवर्षाव, अवेळी पर्जन्य, अवर्षण हा होता. त्यावेळी पर्जन्य नसल्यास गावातील मंदिरामध्ये प्रचंड कुंड करीत असत, होमहवन करीत असत. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.